नमस्कार मंडळी, आज आपण एकदम भारी असा आचार बनवून दाखवणार आहे. आचार लोणचं लय भारी बनवणार आहे बरं का. ते किती दिवस ठेवलं ना खराब होणार नाही. चवेला पण एकदम भारी लागतं. गोड तिखट आंबट लय मस्त लागतं. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. किती दिवस ठेवा ते खराब होणार नाही. चवीला मात्र एकदम भन्नाट लागतं बरं का. एकदा नक्की ट्राय करून बघा. आजी तू ह्या कैऱ्यांचं काय बनवणार? लोणचं. ये कैऱ्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या बरं का. 2-3 वेळा धुवायच्या. चांगल्या स्वच्छ धुतल्या ना लोणचं खराब होत नाही. तुम्हाला वाटेल तसं त्याचे तुकडे करून घ्यायचे, काप करून घ्यायचे. इळे असते तर इळीने करायचे. मी हे सुरीनं करीत आहे. तुम्हाला जसं करायचे तसे करायचे. उभे करा, आडवे करा. पण मस्त उभे केलेले दिसतात बरं का. दिसायला खूप छान दिसतात उभे केलेले. हळद मीठ लावून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं जेणेकरून हळद लागली पाहिजे, मीठ लागलं पाहिजे. 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटं झाकून ठेवलं ना थोडं कैरीला पाणी सुटातं आणि सगळं हळद मीठ कैरीला लागून जातं. ताट घ्यायचं. ताटामध्ये सुकवायला ठेवायचे. कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. कैरी जास्त कडक सुकवायची नाही, नरमच ठेवायची. कैरी अशी सुकवली ना ती किती दिवस ठेवा लोणचं खराब होत नाही. मिरी, धने, मिरची, मेथी, जिरी, मोहरी, बडीशेप, हिंग बारीक करून घालायचा. मसाले भाजून घ्यायचे. आरळ आरळ भाजायचं, जास्त भाजायचं नाही. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. लोणच्याचा मसाला घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. तसं पण लोणचं खूप छान लागत असतं खायला. पण काही काहींना विकतच्या मसाल्याने लोणचं आवडत असतं, म्हणून मी ते मसाला विकतचा टाकला आहे. मुलांना जास्त आवडत असतो. मीठ, मिरची पावडर, साखर बारीक केलेली, हे सगळे भाजलेले मसाले, लोणचे मसाला, हळदी पावडर, मोहरीची डाळ, हे सगळं मिक्स करायचं.
तुम्हाला वाटलं तर लसूण पण घालू शकता. तेल घ्यायचं. तेल गॅसवरती गरम करायचं. कच्चं तेल घालायचं नाही. तेल थंड करून द्यायचं आणि मग घालायचं. जास्त कडक तेल घालायचं नाही. सुकवलेल्या लोणच्याला कमी तेल लागत असतं. जास्त तेलाची गरज भासत नाही. थोडं तेल टाकून लोणच्याला लावून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला लोणच्याला लागतो. एकदम भारी आणि चविष्ट असं लोणचं तयार होतं. तुम्ही किती दिवस ठेवा, खराब होत नाही. एकच नंबर असं मस्त लोणचं तयार होतं. तुम्ही वाटलं त्याच्यात गूळ पण घालू शकता. लय भारी लागतं बरं का, नक्की करून बघा. काचेची बरणी घ्यायची, तिच्यामध्ये भरून ठेवायचं. थोडंसं तेल टाकायचं. जास्त नाही घालायचं, कारण सुकवलेल्या लोणच्याला जास्त तेल लागत नाही.